नमस्कार. जय जिनेंद्र. सुस्वागतम. शिक्षण प्रसारक मंडळ, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर, इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल IQAC मार्फत नॅक निकष क्रमांक 7 इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस अंतर्गत मानवी जीवनमूल्ये आणि व्यावसायिक नैतिकता, ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल इथिक्स या विषयाला अनुसरून भगवान महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान आज आपण पाहणार आहोत. भगवान महावीरांच्या चरणी वंदन करून मी प्राध्यापक प्रमोद झावरे सर्व श्रोत्यांचं स्वागत करीतो आणि व्याख्यानास सुरुवात करीतो. अहिंसा परमो धर्म की जय. भगवान महावीरांची जीवनदृष्टी आणि तत्त्वधारा केवळ उदार नव्हती, तर ती क्रांतिकारकही होती. अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवाद या तत्त्वांची मांडणी करून एक सुंदर नव्या जगाचा आराखडा या महापुरुषाने आपल्यासमोर ठेवला आहे. सध्या हिंसा आणि भ्रष्टाचार याचा महापूर लोक जीवन उद्ध्वस्त करीत असताना भगवान महावीरांची आठवण मनामध्ये दाटून येणं हे देखील भाग्याचं लक्षण आहे. रोगट बनलेल्या आजच्या या विषारी वातावरणात जगणं देखील अशक्य झालेलं आहे. म्हणूनच जगा आणि जगू द्या हा संजीवक मंत्र जगाला देणाऱ्या या अहिंसेच्या शिल्पकारानं आखून दिलेल्या वाटेनं आपण जर गेलो तर काट्यांची फुले होतील, अंधार फाटून मंगल प्रकाशाचे किरण जीवन उजळून टाकतील, प्रेमभावनेचं शुश्राव्य संगीत कानावर येईल आणि माणूस माणसाला आत्मीयतेनं भेटेल. भगवान महावीरांना अभिप्रेत असलेली प्रेमशक्ती विकसित करणं ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाण व भान ठेवून भगवान महावीरांचे जीवनविषयक विचार सद्य पिढीला समजेल उमजेल त्या स्वरूपात क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन्य, ब्रह्मचर्य याच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवीत आहे. क्षमा. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमाशील व्यक्ती खऱ्या अर्थाने वीर असतो. तो समाजाचे भूषण असतो. सजीव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रावर क्रोध न करता त्यांना क्षमा करणं यातच खरा पुरुषार्थ असतो. क्रोधी व्यक्ती दरिद्र है, क्षमाशील धनवान. विवेकपन का अभाव है, क्षमामयी धनवान. क्रोध विरोध है कर्म का, देता कष्ट अनंत. क्षमाधारी हो जिन सदा, जिन शासन जयवंत. उत्तम क्षमा सर्वांच्या अंगी असणे ही काळाची गरज आहे. मार्दव. मार्दव म्हणजे मृदुभाव. आपला भाव मृदू व कोमल असणे. जर समजा आपली कोणी प्रशंसा केली तर आपणास बरे वाटते. कालांतराने आपणास याची सवय होते आणि मग एखाद्या वेळी प्रशंसा नाही झाली की क्रोध यायला लागतो. मग क्रोधानंतर अहंकार जागा व्हायला लागतो. माझा मान, माझी किंमत याची गणिते आपण घालतो. प्रतिष्ठा आडवी येते आणि मग या प्रतिष्ठेपायी माणूस स्वतःला उच्च तर दुसऱ्यांना नीच आणि छोटा समजतो आणि मग आपल्या स्वभावातील कोमलता, मृदुभाव नाहीसा होऊ लागतो आणि मान, प्रतिष्ठा हे विष हळूहळू चढते व कायमचे मानगुटीवर बसते. ज्ञान, पूजा, कुल, जाती, बल, वृद्धी, तप आणि शरीर यामुळे मान या कषायाची निर्मिती होते. मी केले, माझ्यामुळे झाले, माझ्याशिवाय कोण, म्हणजेच हा मध होय. मी आहे यापेक्षा तो मी आहे म्हणजेच अहमपेक्षा सोहम भाव जपणे म्हणजेच उत्तम मार्दव. या अहंकाराने आजपर्यंत कित्येक जणांना धुळीस मिळवले आहे. अशा या विनाशकारी अहंकाराचा अभाव म्हणजेच उत्तम मार्दव. महावीरांची ही शिकवण म्हणजे जीवन उचलून टाकण्याचा राजमार्गच होय. उत्तम आर्जव. रुजोभाव, रुजुता, सरळपणा, वाकड्यात न शिरणे. सध्या आपण सर्वत्र पाहतो, वरून गोड आतून कडू, मुँह में राम बगल में छुरी, बोलणार एक करणार एक, खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे, अशी कुटील कपट कारस्थानी लोक असतात. त्यांच्या व्यवहारात सरळपणा नसतो. स्वतःचे चांगले झाले नाही तर चालेल, पण दुसऱ्याचेही चांगले होऊ नये ही भावना त्यांची असते. हीच त्यांची भावना त्यांना विनाशाकडे नेते. कारण पेराल तसे उगवते याची त्यांना जाण नसते. दुसऱ्यांना फसवणे आणि मजा बघणे हेच त्यांचे कार्य आणि तो मी नव्हेच या भूमिकेत ते वावरतात. याचाच अर्थ वाकडेपणा म्हणजेच वक्रता म्हणजेच अधर्म आणि सरळपणा म्हणजेच धर्म. वक्रता हा जीवाचा स्वभाव नाही. आपण व्यवहारात नेहमी म्हणतो, बघ सरळ वाग नाहीतर अवघड होईल. हा सरळपणा म्हणजेच उत्तम आर्जव. ज्याच्यात सरळपणा असतो त्याचं जीवन निर्मळ असतं. तरी आपण आपल्या जीवनात आचार, विचार आणि व्यवहार यामध्ये वक्र न होता
लघु कोण, काटकोन, विशाल कोण न होता सरळ कोण होण्याचा दृष्टिकोन ठेवू आणि हेच उत्तम आदर्वाचे लक्षण होय असे भगवान महावीर सांगतात. उत्तम शौच. उत्तम शौच म्हणजे शुचिता, शुद्धता, पारदर्शकता, पवित्रता. याच्या उलट अशौच म्हणजेच लोभ, मोह, आसक्ती. प्युअर पाहिजे एकदम 100% असे उद्गार आज जागोजागी पाहावयास मिळतात. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, सर्व काही शुद्ध हवं, कोणालाही भेसळ नको. पण आपल्या शुद्धतेचं काय, पारदर्शकतेचं काय? शरीराची शुद्धी महत्त्वाची आहेच, पण त्याही पलीकडे मनाच्या शुद्धतेचं काय? त्यामध्ये भेसळ असेल तर काय होईल? याकरिता मनातील भेसळ नष्ट केली पाहिजेत. मनातील लोभ, आसक्ती नष्ट केली पाहिजे. जेव्हा लोभ विकार उत्पन्न होतो तेव्हा संबंधित पदार्थ आपणास मिळावा ही इच्छा बळावते आणि नाही मिळाला तर माणूस तो मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो आणि मग पापाची मालिका सुरू होते. म्हणूनच लोभाला पापाचा बाप म्हटलं जातं. कोणाला पैशाचा, कोणाला दागिन्यांचा, कोणाला वासनेचा, तर कोणाला भौतिक सुखाचा लोभ असतो. ईश्वराने आपणा जन्माला घालताना 100% प्युअर म्हणून घातले आहे, पण आज आपण किती टक्के प्युअर आहे हे स्वतःला विचारले पाहिजे. पावित्र्य हेच प्रमाण, हेच एकमेव प्रमाणपत्र. सर्वांच्या जीवनात भगवान महावीरांना हा उत्तम शौच अपेक्षित आहे. उत्तम सत्य. माणसाचं मन हे चंचल असतं. हे चंचल मन स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी नेहमीच असत्य बोलत असतं. सजन रे झूठ मत बोलो, झूठ बोले कव्वा काटे, असं किती जरी म्हटलं तरी व्यवहारात माणसाला धादांत खोटे बोलण्याची सवयच लागून राहिली आहे आणि त्याचं त्याला काहीच वाईट वाटत नाही हे विशेष. आपण दुसऱ्याला नेहमी म्हणतो खोटं बोलू नका, काय असेल ते खरं सांगायचं. सिनेमामध्ये बघा, नायक नेहमी खलनायकाला म्हणतो सच सच बता नाही तो तुझे भून के रख दूंगा. याचं कारण असत्य हे केव्हा ना केव्हा तरी उघडं पडतंच, कारण असत्याला अद्याप झाकण नाही. कधी ना कधी लोकांसमोर असत्य हे समोर येतेच. माझे तेच खरे, यापेक्षा जे काही खरं आहे तेच माझे, अशी वृत्ती स्वीकारणे म्हणजेच सत्याच्या मार्गावर जाणं. सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य उच्चार आणि सत्य आचार होय. सत्य हाच आपल्या जीवन यशाचा आधार असतो. सत्यापरता नाही धर्म, सत्य हेचीच परब्रह्म. सातत्याने सत्य बोलल्यामुळे कालांतराने आपण जे काही बोलतो तेही खरे होते असे म्हणतात. याची प्रचिती आपणास बऱ्याच सत्यवान विभूतींकडून येते. आपल्या भारतीय संस्कृतीचा मंत्रच आहे सत्यम शिवम सुंदरम. सत्याची कास धरा, कर्माची पूजा करा. असं केल्यास अवघं जीवन सुंदर होतं आणि कितीही असत्याची पाठ धरा, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. ट्रूथ इज ऑलवेज इटर्नल अँड ब्युटिफुल. सत्यमेव जयते हे मात्र शाश्वत सत्य आहे. हेच भगवान महावीरांचं सांगणं आहे. उत्तम संयम. माझा एकदा संयम सुटला की सगळ्यांची वाट लावीन, हे वाक्य समाजामध्ये बऱ्याचदा ऐकायला मिळतं. संयम सुटतो म्हणजेच मनावरचा ताबा सुटतो, राग अनावर होतो आणि हातातून भलतंच कृत्य घडते. असो, खरा संयम मात्र पंचेंद्रियावर हवा. कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. सर्वात वाईट परनिंदा. ऐकण्याची भारी हौस, पण कानाने परनिंदा ऐकू नये, पण संयम सुटतो. डोळ्यांनी नेहमीच चांगलेच पाहावे, ज्ञानवर्धक मालिका पाहाव्यात. परधनावर डोळा ठेवू नये, परस्त्री मातेसमान मानावी, पण संयम सुटतो. नाक, जीभ. आवडीच्या पदार्थाचा वास आला की जीभ चाळवलीच. आरोग्याचे नियम धाब्यावर बसून खा की खा, संयम सुटतो. समजून न घेता ताडताड बोलणे, जिभेवरचा ताबा सुटतो, संयम सुटतो. सुंदर दिसावं की असावं हा एक प्रश्नच आहे. सुंदर दिसण्यासाठी चेहरा सजवतो, पण कोणीच चांगलं म्हटलं नाही की संयम सुटतो आणि मग संयम सुटला की राग येतो. शारीरिक आणि मानसिक नुकसानच नुकसान. प्रशासन सांगतात कोरोना आहे, बाहेर पडू नका, पण नाही, संयम सुटतो, बाहेर पडतो आणि परिणाम भोगतो. मग यावर उपाय मनाला कंट्रोल करणं उत्तम. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ही कंट्रोल पॉवर म्हणजेच उत्तम संयम. आहे हिंमत तर वाढवा आपली कंट्रोलिंग पॉवर. हाच उपदेश भगवान महावीर आपल्या वाणीतून व्यक्त करतात. उत्तम तप. एकदम कडक. उत्तम संयममध्ये आपल्या इच्छा, भोग यांना नियंत्रित करणे आवश्यक आहे हे आपण पाहिले. तर तप आपणास सांगते की या इच्छा, भोग उत्पन्नच होऊ न देणं, म्हणजेच मुळातूनच नष्ट करणं, बेचिराग करणं आणि याकरता अग्नीची आवश्यकता. तो असतो तप्त. याचाच अर्थ तप. तावून सोलाखून निघणे. सोन्याच्या चीपपेक्षा सोन्याच्या दागिन्यांची किंमत जास्त असते, कारण ते आगीतून तावून सुलाखून निघते, म्हणजेच त्याला चटके बसतात.
दगडापेक्षा दगडाच्या मूर्तीची किंमत जास्त असते, कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. याचाच अर्थ अंतरंगातील विकार बाहेर काढण्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट करणे जरुरी आहे. आपल्या इच्छावर भोगावर आघात करणे आवश्यक आहे. याकरिता प्रायश्चित, दोषाबद्दल दंड घेणं, विनय, दर्शन, चरित्र, ज्ञान पालन करणं, वयोवृत्त, वृद्ध, रोगी, साधू यांची सेवा करणं, स्वाध्याय, शास्त्र अभ्यास करणं, विसर्ग, मन, वचन, काया याद्वारे निश्चलपणे ध्यान करणं, ध्यान आत्मध्यानात तल्लीन होणं ही अंतरंग तपे उपयुक्त ठरतात. पण हल्ली वेळ कोणाला आहे? आधीच डोक्याला ताप झाला आहे आणि हे तप काय सांगताय? पण सुजन हो, डोक्याला ताप यावर उत्तम औषध म्हणजेच उत्तम तप. भगवान महावीरांच्या या विचारावर परमपूज्य शांतीसागर महाराज म्हणतात, तपोबलाने मोहमायेवर सत्य प्रहार करा म्हणजेच उत्तम तप. आपण स्वतःला ताकदवान समजतो ना, तर चला उठा प्रहार करायला. मात्र विकारावर प्रहार करायचा तो एकदम कडक. उत्तम त्याग. उत्तम त्याग म्हणजे कायमचे सोडून देणे. याबाबत सोडा आणि लेमन या उपमा छान ठरतात. सोडा काय? आपल्या शरीर आणि मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी सोडणे, त्यागणे, आणि मन म्हणजेच मन ताब्यात ठेवणे. याचाच अर्थ मनातील सर्व विकार जे पंचेंद्रियांना त्रासदायक ठरतात त्याचा त्याग करणं. कमीत कमी चातुर्मासात कांदा लसूण त्यागणं, रात्री भोजन त्यागणे, टी व्ही मोबाईलचा काही अंशी त्याग करून 108 वेळा नमोकार मंत्र जपणे. चहा कॉफी अतिसेवन, तंबाखूसारखी व्यसने, अति तेलकट मसालेदार फास्ट फूड अशा गोष्टीचा त्याग म्हणजे उत्तम त्याग होऊ शकतो. थोडक्यात भोगी पदार्थ वस्तू यांचा त्याग करणे. एक लेखक म्हणतात, प्रेम कोणावर करावं? गुलाबाच्या फुलावर, त्याच्या काट्यावर, मोराच्या मोरपिसातील लावण्यावर करावं. प्रेम तलवारीच्या पात्यावर करावं, काळजाच्या नात्यावर करावं, योगावर करावं, भोगावर करावं, आणि याहीपेक्षा खरं प्रेम हे त्यागावर करावं. कारण खरं सुख हे त्यागातच असतं. याला उत्तम त्याग असं म्हणतात. भगवान महावीरांनी कित्येक वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे. उत्तम अकिंचन्य. मेरे पास बंगला है, गाड़ी है, पैसा है, क्या है तेरे पास? भाई मेरे पास माँ है. दीवार चित्रपटातील हे वाक्य आपणास बरंच काही सांगून जातं. परिग्रह न करणं, साठवून न ठेवणं, मी माझे यावर जोर न देणं. पण नाही, आपण साठवतो प्रचंड माया आणि मीपणावर जोर देतो. मी किती मिळवले, माझी संपत्ती किती आहे, पण ती मिळवण्याच्या नादात मी किती गमावलं याचा हिशोब केला तर पदरी निराशाच पडते. या जगात माझ्याशिवाय माझे काहीही नाही. म्हणजे एकमेव जो आत्मा शाश्वत आहे तोच माझा आहे. मृत्यूनंतर हे शरीरसुद्धा इथंच राहतं. मग हे शरीरसुद्धा माझं नाही. मग अन्य पदार्थ वस्तू तर माझी कसे? येशी उघडा जाशी उघडा हीच वस्तुस्थिती असताना सर्वच मला पाहिजे ही ममत्वबुद्धी आपल्या पतनास कारणीभूत ठरते. आणि असा मनुष्य संसारामध्ये चारी गती भ्रमण करीत राहतो. चांगल्या मार्गाने कष्ट करून घाम गाळून संपत्ती मिळवायला काहीच हरकत नाही. पण दुसऱ्याची फसवणूक लुबाडणूक करून संपत्तीचा साठा करणे म्हणजे नरक गतीला आमंत्रण, आणि याच जन्मी फेडावे लागते ते वेगळेच. जैन धर्म तत्वाला अनुसरून साठा करावा तो माणसानं पुण्याचा. पण अलीकडे पाप का बोझ दिवसेंदिवस वाढताना दिसतो. मग असं ओझं घेऊन मोक्षाची वाट कशी चालणार? 84 लक्ष योनीतून हा मानव जन्म लाभलेला आहे. हा सत्कारणी लावण्याकरता आपल्या किमान गरजेला लागेल इतकी संपत्ती ठेवून उरलेली संपत्ती दान करून उत्तम अकिंचन धारण करण्यात शहाणपणा आणि पुरुषार्थ आहे, असा विचार भगवान महावीर मांडतात. उत्तम ब्रह्मचर्य. जीव झाला येडापिसा. माणसाचं खरं सौंदर्य म्हणजे चारित्र्य आणि शील. आपण शून्य हा आकडा कितीही वेळा लिहिला तरी त्याची किंमत शून्यच. पण त्यामागे 1 हा अंक लिहिला तर मात्र त्याची किंमत ठरते. तुम्ही कितीही नीतिनियम पाळा, पण जर ब्रह्मचर्य पाळले नाही तर सारे शून्यच. सध्याच्या आधुनिक युगात एक पत्नी व्रतसुद्धा उत्तम ब्रह्मचर्य ठरते. माणसानं प्रेम जरूर करावं, ते देवाघरचं लेणं असतं. पण जीव झाला येडापिसा याप्रमाणे त्याचं रूपांतर वासनेत होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य हे पाहण्यासारखं असतं, ते माणसानं जरूर पाहावं. पण त्याची अभिलाषा धरून ते सौंदर्य खोडण्याचा किळसवाना विचार मनामध्ये सुद्धा असू नये. असा विचार जरी मनात आला तरी कर्मबंध होऊन माणूस पापाचा धनी होतो. असे विचार येतात तरी केव्हा? जेव्हा ना काम ना धाम, रिकामं घर, सैतानाचं डोकं अशी परिस्थिती होते, तेव्हा मग माणूस नात्यालासुद्धा जुमानत नाही. वयाने मोठी स्त्री माता, समवयस्क बहीण आणि वयाने लहान मुलगी मानावी असं शास्त्र सांगतं.
वर्तनावरून माणसाचं शील चारित्र्य समजतं. चारित्र्यहीन माणसं ही कुटुंबाला समाजाला लागलेली कीड व कलंक असतात. त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं असतं. हे सर्व टाळण्यासाठी आपले मन जाणीवपूर्वक विधायक गोष्टीमध्ये गुंतवणं फायद्याचं ठरतं. आपले छंद गायन वादन वाचन पेंटिंग लिखाण कलाकुसर इत्यादी जोपासणे, आपला वेळ प्रभुचिंतन स्वाध्याय आणि आपली नित्य कामे कर्म हीच पूजा म्हणून करणे यात घालवणे हितावं ठरते. तसेच जसा आहार तसे मन याप्रमाणे तामसी आहार टाळून सात्विक आहार घ्यावा. आपली वेशभूषा मेकअपसुद्धा भडक नसावा. तसेच अश्लील कामोत्तेजक मालिका वाचन टाळावे. आपली बुद्धी नेहमी स्थिर ठेवावी. नुसतं शरीर फिट असून चालत नाही तर डोकं बी फिट लागतं आहे. आपण काय करतो आहोत याची जाण व भान ठेवावे. डोळा हे इंद्रिय जेवढे चांगले तेवढेच वाईट हे लक्षात ठेवा. अशी विचारधारा भगवान महावीरांनी मांडलेली आहे. हे तीर्थंकर महावीरा, हे अहिंसेच्या सम्राटा, मानवतेच्या उद्धारकर्ता, जीवनाच्या श्रेष्ठ उपासका, तुझ्या वाट्यावरून चालण्याचं आम्हाला बळ दे. तुझ्या तत्त्वज्ञानाने आणि तू मांडलेल्या मानवी जीवन मूल्याने आमचे जीवन उजळून निघू दे. संपूर्ण विश्वात शांतीचे पर्व निर्माण होऊ दे. हीच प्रार्थना भगवान महावीर चरणी करतो आणि आभार प्रदर्शनानंतर नमोकार मंत्राने या व्याख्यानाची सांगता करीतो. सदर व्याख्यानास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय जयकुमारजी देसाई साहेब यांची प्रेरणा, पेट्रन काउन्सिल मेंबर आदरणीय दौलत देसाई साहेब यांचे पाठबळ, प्रशासन अधिकारी डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांचं मार्गदर्शन, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.के. पाटील सर, उपप्राचार्य पिसाळ सर, नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर आवळे सर, नॅकच्या निकष क्रमांक 7चे प्राध्यापक डी.एस. कांबळे सर यांचे सहकार्य लाभले. याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी हे व्याख्यान ऐकून आत्मसात केले याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो वजायाणं नमो लोये सवसाहुणम् एसो पंच नमो यारो सौवप्पावपनासनो मंगलाणं च सव्वेसिं पडमं हवै मंगलम् पडमं हवै मंगलम् पडमं हवै मंगलम्.